नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे की मी प्रेग्नंट आहे आणि आपली प्रेग्नन्सीचे काही व्हिडिओज चालू आहेत आपल्या चॅनलवरती. तर त्यातलाच एक महत्त्वाचा टॉपिक आहे आजचा पण. मला 37 वीक्स कंप्लीट झालेले आहेत. तर मी कधी पण लेबर पेनमध्ये जाऊ शकते. त्यासाठी मला बेबीची बॅग आणि माझी बॅग रेडी ठेवायची आहे. तर हा व्हिडिओ खूप लेंदी होतो आहे, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. एक म्हणजे बेबीज इसेन्शियल आणि एक म्हणजे मॉमीज इसेन्शियल. तर या व्हिडिओमध्ये मी बेबीज इसेन्शियल दाखवणार आहे आणि आपली लिस्ट बेबीसाठी आणि मॉमीसाठी रेडी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे बेबीसाठी हे आहे पॅम्पर्स, जे स्किन फ्रेंडली आहेत, कम्फर्टेबल आहेत बेबीसाठी. पण हे सुरुवातीला मी घालणार नाही आहे काही दिवस. कॉटनचे कपडे जे वापरलेले आहेत ते धुवून वगैरे ठेवलेले आहेत, तर तेच थोडे दिवस वापरणार आहे. कारण आपल्याकडे म्हणतात की बेबीला थोडे दिवस तरी नवीन कपडे नाही आहेत घालायचे. तर त्याच्यासाठी म्हणजे थोडेसे वापरलेले आणि धुतलेले कपडे आहेत ते घेऊन येणार आहे. पण थोड्या दिवसांनी हे जे लागणार आहेत ते कपडे. त्यातलं पहिलं होतं हे पॅम्पर्स. आणि मी आता बाहेर जाऊ शकत नाही आहे कुठेही, तर हे सगळे ऑनलाईन मागवलेले आहेत. काही ॲमेझॉनवरून मागवलेत, काही फ्लिपकार्टवरून मागवलेत. तर हे ॲमेझॉनवरून मागवलेले आहे फर्स्ट प्रोडक्ट बेबीसाठी. त्यानंतर सेकंड आहे हे लंगोट. हे सुरुवातीच्या दिवसांमध्ये घालणार नाही आहे, कारण सुरुवातीच्या दिवसांमध्ये जे कपडे घालणार आहेत ते खराब होतात असं मी ऐकलं आहे. तर हे मला वाटतं 7-8 दिवसानंतर घालण्यासाठी आहेत. हा 9चा सेट आहे पूर्ण लंगोट. हे सगळे कपडे मला स्वच्छ धुवून डेटॉलच्या पाण्यामध्ये काढून ठेवायचे आहेत, म्हणून हा व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवते. हे थोडेसे पातळ आहेत, खूप सॉफ्ट आहेत, स्किन फ्रेंडली आहेत. हा होता आपला दुसरा आयटम. आणि तिसराही आयटम हाच आहे, पण ते लंगोट थोडेसे जाड आहे. तर हे 3 लंगोट मी ठेवलेले आहेत. हे थोडेसे जाडमध्ये आहेत. तिन्हीचा एकच कलर आहे. त्यानंतर आहे हे लवलॅपचे कॅप्स, बुटीज आणि मिटनचा सेट. हा 2 सेटमध्ये आहे. सध्या तरी 2 सेट इनफ होतील. एक दाखवते ओपन करून. तर याच्यामध्ये क्यूटची छोटीशी टोपी, हे आहेत मिटन्स आणि छोटीशी बुटीज. त्यानंतर हे 3 पीसमध्ये आहेत जंपसूट. कलरवरती जाऊ नका, माहीत नाही आहे बॉय गर्ल, पण मला हा कलर आवडला म्हणून घेतला आहे. छोटं जंपसूट. हे बुटीचे ते याला अटॅच्ड. त्यानंतर हा सेट आहे बेबी स्वेडल रॅपर, लवलॅपचा आहे. तर मुस्लिन कॉटनचा कपडा आहे याचा आणि सॉफ्ट मटेरियल आहे, बेबी फ्रेंडली आहे. हे बेबीला रॅप करण्यासाठी यूज करू शकतो, ॲज अ थिन ब्लँकेट पण यूज करू शकतो. आणि ज्यावेळेस मला फीड करायला लागणार आहे बेबीला, तर त्यावेळेस पण मी अंगावरती घेऊ शकते. हा कपडा आहे, 3च्या सेटमध्ये आहे. %% कॉटन लिहिले याच्यावर. भरपूर मोठा कपडा आहे हा. बेबीला दूध पाजल्यानंतर खांद्यावरती घेऊन त्याची ढेकर काढायला लागते. तर त्यावेळेस पण हा कपडा ठेवून आपण ढेकर वगैरे काढू शकतो. तर त्यासाठी मी वेगळं असं काही घेतलेलं नाही आहे. हे 3-4 पर्पजसाठी यूज होईल. त्यानंतर हे आहे लवलॅपचंच बेबी शीट प्रोटेक्टर. 2च्या सेटमध्ये आहे, एक मरून कलरमध्ये आणि एक ब्ल्यू कलरमध्ये. हे ड्राय शीट्स आहेत. बेबीला डायरेक्ट खाली न टाकता याच्यावरती टाकायचं, मग हे
सुसू पॉटी वगैरे डायरेक्ट खराब नाही होणार, बेडशीट वगैरे किंवा जे पण खाली काय आहे ते. तर याची साईज एवढी आहे. सॉफ्ट मटेरियल एका साईडनी वरून आणि हे खालची साईड आहे. त्यानंतर एकदम सॉफ्ट असं ब्लँकेट. ह्याची साईज पण इनफ आहे बेबीसाठी सुरुवातीला. एकदम सॉफ्ट मटेरियल आहे याचं. मागच्या साईडने असं आहे. कलरवरून बेबी प्रेडिक्शन केलेलं नाही आहे. बेबी प्रेडिक्शनवरून कलर डिसाईड केलेले नाही आहेत. मला आवडले कलर म्हणून मी घेतलेले. त्यानंतर हे पण बेबी ब्लँकेटच आहे, पण हे असं आहे. बेबीला तुम्ही याच्यामध्ये रॅप करू शकता. बेबीचं डोक्यासाठी आहे. त्याच्यानंतर बेबीला रॅप करायचं याच्यामध्ये. आणि हे 2 पॉकेट आहेत बेबीचे पाय ठेवण्यासाठी. त्यानंतर तुम्ही बेबीला रॅप करू शकता याच्यात. त्यानंतर बेबी टॉवेल एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट शॉल, एक मोठी शॉल आहे. या बाकीच्या सगळ्या गोष्टी मी ॲमेझॉनवरून घेतल्यात, पण ही शॉल फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे. भरपूर मोठी शॉल आहे ही, सॉफ्ट आहे आणि अशी डिझाईन आहे याच्यावरती. बॉर्डरला फक्त डिझाईन आहे, बाकी सगळं प्लेन. त्यानंतर काही बेबीचे आयटम आहेत. मला जेवढे सध्या इसेन्शियल वाटले तेवढेच घेतलेले आहेत मी. बेबी लोशन, मॉइश्चरायझिंग सोप आणि बेबी पावडर. जर तुम्हाला असं वाटत असेल की या आयटममध्ये काही वस्तू कमी पडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा नक्की काय कमी पडतं आहे ते. आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.